काजूच्या बियांची भाजी बनवते तर त्याच्या साली मी इकडे काढून घेतल्यात आणि इकडे तयारी केली आहे. एवढ्या साऱ्या बिया आहेत गावावरून आणलेल्या. फायनली होतो पण आले इथे आणि मला भेटले. काय घ्यायचं? चप्पल घ्यायला जायचं. पहिलं काय घेऊया? काय घ्यायचं? या एरियात कधी पण आलीस तरी असं काय वाटत नाही ना. काय 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 बडबडते असं काय? टिक्का अँड कबाब. इथे फक्त तुला कबाब आणि असं काय बोलतात ते? हो, ग्रिल टाईपच जास्त खातात. कोरी चाय आपल्याकडची. शुभ सकाळ मित्रांनो. आजची सुरुवात इथून होते आणि जस्ट ऑफिसला चाललो आहे. तो मॅडमने काहीतरी बनवले माझ्यासाठी. उपमा. दोन तीन इनफ. चला खाऊया मस्तपैकी. सगळ्यांना गुड मॉर्निंग. आज मला खूपच लेट झालं. सगळं आवरून घेतलंय मी आणि आता जेवण बनवायचं आहे. जेवण बनवायचं तर किचनमध्ये जाऊया आपण. फिश झोपले. तर आज मी बनवते काजूच्या बियांची भाजी. इकडे मी मशीन तर लावली आहे कपड्यांची. काजूच्या बियांची भाजी बनवते तर त्याच्या साली मी इकडे काढून घेतल्यात आणि इकडे तयारी केली आहे. एवढ्या साऱ्या बिया आहेत गावावरून आणलेल्या. चला आता मी फटाफट बनवून घेते. तोपर्यंत तुम्ही माझ्यासोबतच राहा. तर कांदा टोमॅटोमध्ये मी असंही घालून घेतले. अजून वाटण टाकायचं आहे तर त्याच्यात मी ते वाटण टाकून घेते. वाटण वगैरे टाकून झालं. आता आपण कुकर लावूया आणि शिट्ट्या घेऊया. शिजली की मी तुम्हाला दाखवते परत. मशीन बघा किती आवाज करते उगाच. ही बघा का बियांची भाजी पण झाली आहे आणि माझ्या भाकऱ्या पण झाल्या आणि मशीन पण झालेलं जी माझी सगळी बहुतेक कामं झाली आहेत. चला आता भेटू आपण थोड्या वेळाने. सकाळी ब्लॉग स्टार्ट केलंय बट काय म्हणजे कंटिन्यू करताच आलो. चला जाऊया घरी. घरी नाही, केस कापायला जायचं. मेट्रो पण आली. मस्त ऊन पडलाय. थोडी थंडी नाही कमी झाले आणि ऊन एकदम क्लिअर आहे बघा. आणि मी आलोय दोहा जदीद मेट्रोला कारण मला आज कटिंग करायची आहे. केस कापायची आहे. सो आलोय इकडे. मस्तपैकी ऊन पडलाय. हा रस्ता काय आम्हाला सुटतच नाहीये कारण इथे यायला गाडीचा आवाज बघा. तुला पण तिकडनं बोलवलंय कारण ती कंटाळले घरी बसून बसून. सो ती पण येणार आहे. बघू कधी येते. बरोबर येते की नाही. हे रेस घेत झालंय मला. शॉर्टकट मारले. केस कापायला जाऊ आपण. तो केस कापतो तो तिथंच बाहेर आहे. कृष्णा फायनली होतो पण आले इथे आणि मला भेटले. काय घ्यायचं? चप्पल घ्यायला जायचं. पहिलं काय घेऊया? काय घ्यायचं? मिल्कवाला की साधा? बघ कधीचं आहे. कधीचं आहे? एक्सपायरी 5 तारीखपर्यंत. हो. बटर आहे. मग हेच घ्यायचं आणि ओके.
तुला मला नको, तुला घे. चल, ते बघ मॅगी आहे. इथे बघ मॅगी आहे. मॅगी टिक्की बिक्की नाही वाटतं. आलू बिलू आलू बिलू नाही टिकी, ते लुलूतच भेटेल तुला. आपण आणले होते फेकून दिले नंतर, तू केलेलंच नाही. हे बघ इथे 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 चांगलं आहे. हे वाला घे, हे वाला. ते पण हां, हे पण कितीला असते? खूप आहेत, स्वस्त. हे पण जास्त नाही, 3च्या वरती नाही. 7-20ला पण आहे. नाही, 3च्या वरती नाही जास्त. की ओपन तर हेच हेच दुसरं बघितलं. काय घेतलं? कुल्फी कितीला आहे बघ. चलो, मी हे घेतले मॅगी. आणि आम्ही दोघं जण चाललोय माझी चप्पल न्यायला, चप्पल आणायला. कारण आम्ही चप्पल विसरलो होतो तिथे जुन्या रूमवरती. 43 रुपयाचा फटका पडला लगेच ना. लगेच पैसे जातात. 43 ऑलमोस्ट 1500 रियालचं, 1500 रुपीजचं झालं. चला जाऊया आज. हां, 6 रियाल एक्स्ट्रा गेले. कशावरती? अंड्यांचा ट्रे घेतला एक, 15 रियालला पडला तो आम्हाला. 9 रुपयाला होता कालपर्यंत, आज 15 रुपये झाला त्याचा. तर काय करणार, जाऊ दे. कुठून नाही कुठून तरी जातातच. इकडनं गेले, आलो, केस कापली आणि तू तिकडून आली होती, मी इकडनं. आणि आता चाललो परत घरी. तरी आमची जुनी रूम ह्या साईडला होती. हा, इकडं चांगलं वाटतं. हिला इकडंच आवडतं, ह्या बिल्डिंगमध्ये. ह्या एरियात चांगला वाटतं. हां, आता कापलेत एकदम बरोबर, कापून दिलेत. हिरो झालो हिरो. बट शेविंग नाही केली कारण माझ्याकडे टाइम नव्हतं. लगेच जेवायचं पण आहे म्हणून. ही रूम आहे, बाहेर काढला. लगेच नावावर झाले तिथे. लगेच म्हणजे मी तिथेच विसरलो ना, लगेच दुसरा कोणीतरी यूज करायला लागलं त्यांना. काय राव, टाकले असता बट त्या प्युमाच्या आहेत म्हणून घेऊन चाललोय. ओके, पैसे जरा जास्त गेलेत म्हणून. सगळ्यात धडपडा माणूस हा, फक्त बोलण्यासाठी. आणि त्याच्या हातात जर अंडा दिला, काय ग्लास दिला ना, आपण बोललो तू फोडणार आहेस, 2 मिनिटात ते फुटलंच पाहिजे. आता आपण अंडी तिच्या हातात दिली, मला बोलले तू अंडी धर, नाही तर मी फोडून टाकेन. बरोबर माहिती आहे. आता जाऊ आपण आणि जेवू. वाजलेत 3:30. जेवू नाही, सॉरी 3 वाजलेत ना. हां, 3:30 पर्यंत जेवू. नंतर मग काय बनवते जेवायला? स्पेशल काय भाजी बिजी असेल, नाही तर गिरवीर बनवलं, आपले काजूच्या बिया बनवल्या. तर ठीक आहे. काय स्पेशल जेवण आपल्याला सरप्राईज आहे ते बघू तिथे. अजून नंतर मग बाहेर जाऊ 6 वाजता. 6 वाजता बाहेर जाऊ तिकडे सुक वागिफला फिरू थोडंसं. 5 वाजता फायदा काय जाऊन तिथं, तो मग 5:30ला जाऊ. गाड्या बघ, नाही तर उडवशील. कोण सांगतोय गाड्याना उडवशील. तर आम्ही आतापर्यंत 3 व्हिडिओज अपलोड केला. तिन्ही इकडे होतो. आतापर्यंत आपण 3 व्हिडिओज अपलोड केल्या आणि 3ही व्हिडिओना मस्त रिस्पॉन्स मिळाला आहे. म्हणजे माझा मेलेला चॅनल परत जिवंत झाला आहे. तर तुमचं कसं धन्यवाद देऊ तुम्हाला. भारी वाटलं ना. 3 व्हिडिओ टाकल्या, 3ही चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे आम्हाला. थँक्यू सो मच. धन्यवाद. असंच सपोर्ट असतो त्या सगळ्या व्हिडिओला. नव्हतो हां, हे आउट म्हणजे आतून पूर्ण कोट आहे, घर आहे आतमध्ये. ती लोक राहतात तिथे. पहिले अशीच होते ना. आता हे लोक बिल्डिंग बांधायला लागले ना, नाही तर पहिले अशीच घर होती, कोट केल्यासारखा. हे पूर्ण पॅक असणार आतमध्ये. काय आहे काय कळणारच नाही. ही
हवा अशी म्हणजे आता थोडंसं ऊन जास्त आहे म्हणून ही संध्याकाळी जर अशी हवा लागली ना पूर्ण थंडगार करून टाकेल. टेम्परेचर खाली येईल. मेट्रो स्टेशन त्या साईडला म्हणजे सरळ गेलं तर मेट्रो स्टेशन आहे. ओ माय गॉड, काजूची बियांची भाजी आणि काय भाकरी. नो आज काजूच्या बियांची भाजी आणि भाकरी आहे. क्लास जेवण आहे. कसं झालं? चांगलं झालं. मजबूत जेवण आहे. आज जेवतो या जेवायला. असं स्पेशल वाटलं पाहिजे जेवण. मसाला कर. किती घेऊन किती नाही. 2 घेऊ काय. थँक्यू आई मम्मी. थँक्यू बिया दिल्याबद्दल. खूप दिवसानंतर बिया खात आहे. असे खाऊन वेगळ्यात नाही, ही वेगळी आहे आपल्याकडचे. क्लास 10 out of 10. या तुम्ही पण बनवली असाल, तुमच्याकडे पण काजू झाले असतील. असंच कंटिन्यू सपोर्ट राहू द्या. खातो काहीतरी. चला भेटू परत. क्या बात आहे. एक नंबर जेवलो. 3 भाकऱ्या प्लस बियांची भाजी. आता काहीतरी नवीन करायचं आहे. एडिटिंग करायची आहे व्हिडिओज. खूप व्हिडिओज एडिटिंग बाकी आहे. चला काही नाही काहीतरी. संध्याकाळी आम्ही जाणार आहोत बाहेर जाणार आहोत. तिकडे घेऊन जाईन तुम्हाला. ठीक आहे. आणि हे दोघं आम्ही जसं बोललो होतो संध्याकाळी जाऊ तसंच निघालो. कोण तसंच काहीसो आम्ही कुठे निघालो माहिती नाही. पण ऑफिसला निघाली. यार ही थंडी कोणी घेऊन जावं. एवढी थंडी मी बेकार पहिल्यांदाच इकडे पाहिले. थंडी जायचं काही नावच घेत नाही. हो इथं गुड. ते सगळं ह्याच्यावर असं ना आपल्या. अरे ते ह्याच्यावर असतं आपल्या ट्रक वरती. तेच आहे सगळं. आणि काय माहिती तेच आहे सगळं लिहून ठेवलंय. ते बघ महाकाश्वर रोड की देखो मगर प्यार से हॉर्न ओके प्लीज. चला आम्ही चाललोय सुगवागीला. तिकडे थोडंसं फिरू आणि मग येऊ परत. आणि हे आम्ही परत आलो सुगवागीमध्ये. आणि आपल्याला जायचं आहे त्या साईडला. चला मधून क्रॉस करू. तू थंडी आहे. थंडी आहे ना. तिथे मार्केट लागला होता तो. आता आहे की बंद झालाय मला नाही माहिती. बट दिसतोय तर तिथे बघू जाऊन आतमध्ये. ते बघ लाइटिंग बघ कशी करून ठेवले. त्या बिल्डिंग मध्ये जाऊन आलोय मी आत मागे. हॉटेल नाही ऑफिसेस आहे. नाव नाही सांगू शकत कोणत्या माणसाकडे. बट तो इथला कतारचा म्हणजे खूप पैसावाला माणूस आहे. मोठा माणूस आहे. त्याच्याकडे कोणाच पब्लिक नाही. कारण काय माहिती आता सगळ्यांनी रोजा सोडायला घरी गेली असतील. थोड्या अर्धा 1-2 तासांनी बघशील ना इथं पूर्ण पब्लिक असेल. आणि हे काहीतरी झालं वाटतं बंद. नाही बंद नाही झालं. काय माहिती लाईट बंद. हो लाईट बंद आहेत. बंद झालं असेल संपलं असेल ते. बट माझ्या हिशोबाने नाही 10 तारीखपर्यंत आहे असं वाटलं मला. काय माहिती लाईट बंद ठेवलं काय माहिती. आता काय आतमध्ये फिरू आपण. म्हणजे बंद नाही झालं. आम्हाला वाटलं हे बंद झालं. 7 वाजता ओपन होईल. म्हणजे ते लोक इफ्तार करत असतील त्यासाठी 7च्या नंतर ओपन होईल. तेव्हा पूर्ण लाईटच बंद करून टाकले नाही. ते 6:30 कुठे
शेकायला आपल्याला नाही ना. आपण टी टाइम मध्ये जायचं, काहीतरी खाऊया. ओट्स खायचा. ओट्स ओट्स कसा कसा बोलतस. बोरवली होलसेलमधून मुंबईवरून आणलेत. होलसेलमधून मुंबईवरून आणलेत काय? नाही रे. हो बोरच आहेत. कसली बोरं? कसली कसली? अहमदाबादची बोरं. हां पाहिजे एक. हां खाणार देतील ते टेस्टला, असं काय ना. आलं. कपडा खूप थंडी लागायला लागली इथे हवेवर. 7 वाजता ओपन होईल बोलले ना मार्केट. हा म्हणजे आपण 7 वाजताच ओपन होऊन जाईल. हो हनीचा. या एरियात कधी पण आलीच तरी असं काय वाटत नाही ना. काय 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 बडबडते असं काय. टिक्का अँड कबाब इथे फक्त तुला कबाब आणि असं काय बोलतात ते. हो ग्रिल टाईपच जास्त खातात. कबाब टाईप. हो हो नवीन काळो घासायचा. हा नवीन बसवले. असं काय आहे दोहामध्ये. तू काहीतरी बोलते. आपण तिथे खायचं. आम्हाला नका बघू तुम्ही, बाहेरचं दृश्य बघा. इकडे काय लोक जेवतायत, काय करतायत. हो कारण आता तो खाऊ शकतो तिथं काही ना. तेव्हा ती लाईन बघ किती आहे तिथं. सँडविच जाम फेमस आहे हा हॉटेल. हो हा हॉटेल खूप फेमस आहे. अजून ते जाम लाईन असते एनी टाइम. हो 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 वाचला. चला टी टाइम मध्ये आलो. टी टाइम मध्ये आपल्याला काय ओट्स खायच्यात ना. ओट्स खाऊया. थांब मी आलो घेऊन. दर बघा टी टाइम. आणि इकडे आहे मार्केट. वाव सगळ्या पितळेच्या बॉटल वगैरे आहे तिथे. सगळं पितळेचं मिळतं वाटतं शॉपमध्ये. मस्त मस्त लागले बॉटल्स वगैरे. मस्त. इथं बघा काय आहे ते जिनीवालं. खूप जुनं दिसतंय. बापरे. आणि हे वॉच रिपेअरिंगचा शॉप आहे छोटासा. काय आहे बापरे. जिनीवाले सगळे. पर्स बघा एकदम क्यूट. अरे वाटतात ना. मस्त मस्त आहे. वाव ही खूप भारी आहे. मला ही आवडली. कितीला आहे काय माहिती. लगेच घेतलं आणि बघितली 3 त्या बाईने. मी फक्त बघितली तिला लगेच आवडली. इथं बघा भारी भारी एकदम. किती रिअल आहे काय माहिती. लिहिलेली नाही किंमत. ठेवला ठेवला.
आणि इकडे जयेश टोकवते. गेली कुठे ऑर्डर दिल्या बोलतो. चला बघूया काय काय. इथे पण काहीतरी वेगळं दिसतंय. पर्सच आहे, विणलेल्या आहेत. आतमध्ये कापडाने शिवलेले आहेत. वरती असं आहे विणलेलं. नाव वगैरे पण दिलं आहे. एवढा काही खास नाही आहेत. स्टिकर्स आहे तिथे. हा मस्त छान वाटतं. पॉवर साईज ऑइल कतार मस्त मस्त आहे. टोपी पण भारी आहे. सगळ्यात क्यूट तर हे आहे. मग पण आहे, कॉफी मग भारी भारी आहे. बॅग आहे ती पण भारी आहे बॅग. आणि तो थंब तिकडे आणि आमची ऑर्डर आलेली आहे. टिंग चलो भेटलं. का आणलं? माझ्यासाठी चाय आणि तुझ्यासाठी हे स्पेशल काहीतरी आहे. पकड. बघ त्यात हानी टाकायचं सांगितले. शुगर नाही आहे. ओट्स विथ हानी. मजबूत आहे, मस्त लागतं. आम्ही रोज खाता ये. ऑफिस आमचं जिंदाबाद आहे बाळा. पकडे. टेस्ट कशी सांगू? कशी? खीर सारखी. मग दुधामध्ये पोहे टाकतो ना, तशी आहे. गोष्टी घेतलात आणि आम्ही चाललो परत. का बोलतोय? गोष्टी घेतल्यात आणि चाललो ना. गोष्टी 2 गोष्टी आहेत. एक स्पेशल सुलेमानी आहे आणि एक ओट्स आहे. गरमी झाली. गरम खाल्लं म्हणून. इकडे बघ. ओपन झालं. झालं. हा मस्त दिसतंय ना. चल आधी पहिले खाऊया. काय ही? सुलेमानी. सुलेमानी मस्त आहे. शुगर कमी आहे याच्यामध्ये. आता ते फेकून द्या पाहिजे. काय ते वालं तर मी हे फेकून आलो. कोरी चाय आपल्याकडची. सुलेमानी. इकडे हिला सुलेमानी बोलतात. समजलं? कोरी चायला, काळी चायला. म्हणजे दूध नसतं त्याच्यात, बस एवढाच. तिला सुलेमानी बोलतात, बाकी काय नाही. कोरी चाय काळी. 2 रुपये 40 रियाल. 40 नाही 48 रुपये. हो 48 रुपयाची. जास्त झाली ती. हो. आम्ही खाल्लात थोडंसं आणि परत आलो इकडे. परत अजून टाइम आहे. 7:30 वाजता ते ओपन होणार आहे. अजून नाही झालंय. सगळे इथे भिरभिरत आहेत कारण आतमध्ये जाण्यासाठी. बाहेर सगळे बसलेत. तोपर्यंत बोललो आपण चल तिकडनं जाऊया. थंडी लागायला लागली. आता थंडी आहे. थंडीचा वैताग आलाय. नंतर असा होईल की एवढी गरमी पडेल, नंतर विचार थंडी का नाही पडत आहे, अशी होणार आहे अवस्था. थांब जरा.
इकडे थंडी पण गरमी पण तेवढीच बेकार पडते. 60 डिग्रीपर्यंत जाते, 55 डिग्रीपर्यंत. साठी माहिती आहे हा एरिया इथे ती लोक संध्याकाळी वाटतात, म्हणजे रोजाच्या टायमाला आहे ना ते सगळं देतात. हा इथं देतात आणि तो बार करतात ना, तो पण इथंच तो पेचा देतात. कधी तो आपण 5:30 वाजता यायला पाहिजे इथं आपण त्या टायमाला. 5:30 वाजता हा लवकर यायला पाहिजे. लोक काल आम्ही असंच पुढे गेलाच नाही, म्हणजे आम्ही ब्लॉगच नाही बनवला काल संध्याकाळचा. बोला आज बाहेर पडूया म्हणून पडलो होतो. आता काही आपलं नेहमीच आहे सुवागिरीकडे. उंटावर बसते उंट बघ सगळं जमवतोय. गाडी बिनी लावून हो. हा उंटाच येते. इथं तर एकच आहे. त्या साईडला किती आहेत? आपण पण एकदा गेलो होतो त्या साईडला, त्या बिल्डिंगच्या त्या साईडला गेलीस तर खूप सारे उंट आहेत. हो हो. तुझी इथं बनवली होती त्या साईडला, त्या साईडला होती बरोबर. तिथं मका भाजतंय ना, त्याचा वास येत आहे, मस्त वास येत आहे. हो स्ट्रॉबेरीज हे अजून ओपन नाही झालेत. 8 वाजता 7:30-8ला ओपन होतील ही चॉकलेटची दुकान. हो सगळं बंद आहे. ते ती वीर हो गुलाबच आहे. गुलाब पाकळ्याचा ना रोज. हो 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 तेच आहे. आणि हे काय माहिती. लिंबू बघ ते बघ सुकवलेले. का ते काय माहिती जेवणात टाकायला. हो मग च हा मेथी बिर्याणी मध्ये टाकायला असेल. हे लोक बिर्याणी मला तर माहिती आहे. मग मंदिर आहे. काय आहे ते घोसाळा. घोसाळ्याचा आहे ना. बघ काय माझा नाही चॉकलेटांचा घेतला. काय घेऊया? बदाम काजू. चला गोष्ट घेतलात अजून. आज दिवसात बरोबर आम्ही 100 रुपये खर्च केला. 100 रियाल. सकाळी 43 आणि आता 55 आणि तिथे 10. ऑलमोस्ट 100 रियाल खर्च केला. तो जाऊया. तिथे पण हेच आहे. आपण का तिकडे घेतली ते स्वस्त आहे. सेमच. कुठलं हेझलनट आहे. हो का नाही खास. काय आहे त्याला मराठी एवढीशी डबी नेलेली. आपल्याकडे काय बोलतात त्याला? याला हे बोलतात केसर. फक्त दिसायला वरच्यावर आहे, बाकी आतमध्ये काय नाही. काय सांगते? पिस्ताशिओ. पिस्ताशिओ
कॅन टेक इट. मला हे आवडला, हे वाला जो ब्लॅक किसमिस आहेत ना. आम्ही इथे पण काही ना काहीतरी घेतलं. एक खाऊन बघ एक, नाही तर इथं का तो हे असेल. अरे आपल्यातला बघ, नाही तर इथं तिकडे घरी जाऊन हे निघालं तर मला चालेल. चल तसंच आहे. हे बघा, ही झोला फक्त जमून भरून घेऊन जाणार आहे. काय 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 होतो काय 250 रियाल. मी 50 असं नाही, 50 नाही 250 रियाल बाबा. चल जाऊया. चॉकलेट्स आहेत त्यांचे. आलं हे बघ, हनी बघ कशात ठेवलंय. हनी बघ कशात ठेवलंय. हो, ह्याच्यात हे हनीचे डबे आहेत ना. चल, तो मॅडम बोलतात रोज यायचं आणि रोज खाऊन जायचं. तो हलवा आहे त्यांचा. हलवा सोहना कराची हलवा असं काहीतरी आहे ना तिकडे एक फेमस, तो वाला आहे. फ्रेंच कॉफी चॉकलेट. जाऊया तिकडे, पाहिलं काय आहे काय नाही, आणि आम्ही घेतलंच सुद्धा. अशी काय आमची ट्रिप होती आजची, आणि आजचं आमचं ब्लॉग कंटिन्यू करायला मिळालं तर करेन, नाही तर आता सध्या इथंच तुर्तास इथपर्यंतच ना. काय तू घेतलास दाखव. काजू बदाम घेतले. काजू बदाम आणि हे मनुके घेतले. आणि हे मनुके आणि रेझन्स जॉईंट आणि हे पण घेतले. अजून हे वेगळे काय नावच नाही माहिती. हे थोडेसे आंबट लागतात थोडेसे, आणि ती गोष्ट आहे नाव नाही माहिती काय ते ना आम्हाला माहिती, पण हे भारी लागतात, चांगलं लागतात. हा, आणि गोडाचे लागतात. आंबट आणि गोड ना. खजूर टाईप त्यांचा स्ट्रक्चर असतो, पण टेस्ट एकदम अलग आहे. हा, आंबट आणि गोड अशा गोष्टी घेतल्यात. जसं आतापर्यंत आमच्या व्हिडिओजना सपोर्ट मिळाला आहे तसंच पुढे सुद्धा मिळेल. आणि प्लीज शेअर करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. काय बोलतात, चांगला सपोर्ट मिळाला एक चांगला, म्हणजे रिस्पॉन्स खूप चांगला आहे आमच्या व्हिडिओजला. पहिल्यासारखं परत वाटतं यार ना. चांगलं व्हायरल गेल्यात व्हिडिओ, आणि अशाच जाऊ दे, आणि असंच तुमचा सपोर्ट असेल. बाय भेटू परत.